मराठवाड्यामध्ये सततच्या पडणाऱ्या दुष्काळामुळे मराठवाड्यामध्ये कायमचं पाणी आणण्यासाठी आणि मराठवाड्यातील सर्व प्रकल्प जोडण्यासाठी वॉटर ग्रीडची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। मात्र ही योजना प्रत्यक्षामध्ये येईल अशी आशा वाटत नाहीये, म्हणून या योजनेचा पुन्हा अभ्यास करावा लागेल अशी घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे। त्यामुळे या योजनेला हे महाविकास आघाडी सरकार पुढे नेणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे। महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींचा मुलगा फरहान आझमीनं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दात निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे अयोध्येत मंदिर उभारणार असतील तर आम्हीही अयोध्येत मशीद उभारू असं वादग्रस्त आणि खळबळजनक विधान फरहान आझमीने केलेलं आहे। हे सरकार 7 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणार नाही असा दावाही त्यांनी केला। शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष आहे आणि आताही त्यांनी प्रस्ताव दिला तर सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून अडचण असणार नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। देर आहे दुरुस्त आहे असं आम्ही समजू असा आशावाद मुनगंटीवारांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीमध्ये वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे। इंदिरा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलंय, मात्र यावर अशोक चव्हाणांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलंय। आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं ट्विट अशोक चव्हाणांनी केलंय। इंदिराजी यांच्या असामान्य नेतृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे असं आव्हाड म्हणालेत आणि आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं ते बरं झालं असंही अशोक चव्हाण म्हणाले। सतत काहीतरी बोलणं चांगलं लक्षण नाही असं म्हणत छगन भुजबळांनी आव्हाडांचे कान टोचलेत। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे। माजी पंतप्रधान इंदिराजी यांचे अंडरवर्ल्डचे संबंध होते असं संजय राऊत म्हणतात। इंदिराजींनी लोकशाहीचा गळा घोटला असं जितेंद्र आव्हाड म्हणतात। शिष्यांच्या मुखातून गुरु तर बोलत नाहीत ना असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शरद पवारांवर लगावलाय। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अकोला जिल्हा परिषदेवर भारिप बहुजन महासंघानं पुन्हा आपला झेंडा फडकावला। अकोला जिल्हा परिषदेच्या 4ही सभापतीपदी भारिप बहुजन महासंघाचे 25 विरुद्ध 21 मतांनी वर्चस्व कायम ठेवले। भाजपच्या अप्रत्यक्ष मदतीनं हा विजय भारिपला सुकर झालाय, कारण भाजप जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी तटस्थ होती आणि आता सभापती निवडीच्या वेळी सुद्धा तटस्थ राहिली। मनसेच्या 9 तारखेला होणाऱ्या महामोर्चावरून आता राजकारण चांगलंच तापू लागलंय। मनसे जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी केलाय। मोर्चा मोहम्मद अली रोडवरून काढण्याचा प्रयत्न म्हणजे मृतावस्थेत आलेल्या पक्षाला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न आहे अशी टीका सुद्धा शेख यांनी केली आहे। साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद आता कोर्टात जाणार आहे। येत्या 5 तारखेला पाथरीकर हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केली जाणार आहे। पाथरीचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा यासाठी राज्य सरकारनं 100 कोटी रुपये मंजूर केलेत, पण पाथरीचा विकास जन्मस्थळ म्हणूनच व्हावा अशी पाथरीकरांची भूमिका आहे। न्यूज 18 लोकमतने राज्यातील सर्वात मोठ्या शिष्यवृत्ती घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर समाज कल्याण विभाग खडबडून जागा झालाय। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे खुलासा मागितला गेल्याची माहिती मिळते, पण कॅमेऱ्यासमोर मात्र कोणीच बोलायला तयार नाहीये। औरंगाबादमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुस्तक भेट देण्यासाठी आणलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेल्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी पुस्तक मागवलं होतं, पण त्या पुस्तकाला प्लास्टिकचं कव्हर होतं, त्यामुळे आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहामध्ये किळसवाणा प्रकार घडलेला आहे। 2 पुरुष नगरसेवकांनी एकमेकांचं चुंबन घेतलं। कोल्हापूर महापालिकेची सभा सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडलाय। चेष्टा मस्करीमधून एका नगरसेवकानं दुसऱ्या नगरसेवकाच्या गालाचं चुंबन घेतलं। महिला नगरसेवकांच्या समोरच प्रकार घडल्यानं संताप व्यक्त केला जातोय। कोरोना व्हायरसबाबत आतापर्यंत राज्यात 4,790 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे। सगळ्यांमध्ये कोरोना लक्षण आढळली होती, मात्र सगळे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादेत सांगितलं। लोकांनी घाबरण्याची गरज नाही, आरोग्य विभाग लक्ष ठेवून असल्याचं सांगत विमानातून चीनहून रोज येणाऱ्या प्रवाशांचं स्कॅनिंग सुरू असल्याचं सुद्धा टोपे यांनी सांगितलं। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन झालेलं आहे। पुण्यातल्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांनी महिलांसाठी नारी समता मंचच्या माध्यमातून मोठं काम केलंय।
पाणथळ जमिनी प्रकरणी राज्यातील 3 जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे। नागपूर, नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यामध्ये पाणथळ जमीन नसल्याचा अजब दावा या 3 जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता। राज्यातल्या पाणथळ जमिनींवरील वाढत्या अतिक्रमणांच्या विरोधामध्ये वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने हे आदेश दिले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये धान खरेदी बंद असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आज स्थानिक आमदार कृष्णा गजबेंच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं। मागील 15 दिवसांपासून आधारभूत धान खरेदी केंद्र बंद असल्यानं शेतकऱ्यांनी मोठी अडचण निर्माण होते। या संदर्भात शेतकऱ्यांकडून मागणी होऊन सुद्धा धान्य खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत आणि म्हणूनच संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं। चाळीसगावच्या शिंदेवाडी या तालुक्यामध्ये नागरिकांमधील पाळीव प्राण्यांप्रती असलेलं प्रेम पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे। एका मांजरीच्या डोक्यात पिण्याच्या पाण्याचा तांब्या अडकला होता। त्या मांजरीची सुटका काही करता त्यातून होत नव्हती। सुदैवाने या प्रसंगातून मांजरीचा प्राण वाचवण्याचं काम भगतसिंग पाटील आणि भगवान पाटील यांनी केलं। यातून सुटल्यानंतर मांजराने त्या ठिकाणाहून पळ काढला। पिंपरीमध्ये शिवशाही बसची कारला जोरदार धडक बसली आणि यामध्ये 4 जण जखमी झालेत। ओमनी कारमधील महिलेची प्रकृती गंभीर असून बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झालेत। अपघातात बसचंही मोठं नुकसान झालंय। मिरज कोल्हापूर रस्त्यावर अवैधपणे वाळू वाहतूक करून तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। मिरजचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी ही कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान वाळू माफियांनी तलाठ्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र या तलाठ्यांनी सिने स्टाईल पाठलाग करत वाळू तस्करांना ताब्यात घेतलं। या प्रकरणी अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातील मंचर इथल्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये सलाईनच्या बाटलीमध्ये चक्क शेवाळ आढळल्यानं तिथल्या जिल्हा आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली। रुग्णांच्या नातेवाईकांनी बाब जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिल्यानं रुग्णालयातील सर्व सलाईन थांबवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत केदारे यांनी दिली आहे। ओयो या नामांकित टूर ट्रॅव्हल्स ऑपरेटर कंपनीनं आपल्या ग्राहकांसोबत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये समोर आलेला आहे। चंद्रपुरातील 2 डॉक्टर्सनी ओयो या कंपनीच्या माध्यमातून 2,13,000चे अंदमान निकोबारच्या सहलीचं पॅकेज बुक केलं होतं, मात्र पोर्ट ब्लेअरमध्ये उतरण्याआधी कंपनीनं त्यांना उत्तर देणं बंद केलं। अखेर त्यांना लोकल टूर ऑपरेटरच्या माध्यमातून सहल पूर्ण करावी लागली। या प्रकरणी त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। चंद्रपूर शहरातील शिवाजी चौकामध्ये असलेल्या बहुमजली पोलीस वसाहत इमारतीच्या 7व्या मजल्यावरून पडून एका तरुणीचा मृत्यू झालाय। गौरी बद्दलवार असं या मुलीचं नाव असून ती 12वीत शिकत होती। ही आत्महत्या होती की घातपात याचा अद्याप खुलासा होऊ शकलेला नाहीये। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। पंढरपूरमधील मंगळवेढा तालुक्यातल्या दत्तात्रय मोरे या तरुणाचा 70 फूट विहिरीत पडून मृत्यू झालेला आहे। विहिरीतील विद्युत मोटारीला पाणी कमी येऊ लागल्यानं बघण्यासाठी दोरीच्या सहाय्यानं विहिरीत उतरत असताना पडून त्याचा मृत्यू झालाय। त्याचा मृतदेह क्रेनने बाहेर काढण्यात आला। त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। सोलार प्लांट लावण्यासाठी 12,000ची लाच स्वीकारताना महावितरणचा कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत विभागानं रंगेहात अटक केली आहे। PR फुन्से असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। एका शेतकऱ्याला सोलार प्लांट विकण्यासाठी लावण्यासाठी 12,000ची लाच मागितली। या शेतकऱ्यानं फुन्से यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे, त्यानंतर सापळा रचत अभियंत्याला अटक करण्यात आली आहे। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये फडणवीस सरकारने आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला। यावर माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गृहमंत्री आहात तर मागचं सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर खेचून बाहेर काढा, नुसत्या घोषणा देऊ नका, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केली। ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते। जळगाव शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आहे। मात्र या संदर्भात अधिकारी आपलं ऐकत नसल्याचं वक्तव्य भाजपचे आमदार राजू मामा भोळेंनी केलेलं आहे। त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमदार राजू मामा भोळेंच्या प्रतिमेला बेलफूल वाहून आंदोलन करण्यात आलं। तसंच सुरेश भोळेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। दुचाकींची चोरी करणारी टोळी मंगळवेढा पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकली आहे। पोलिसांनी संभाजी नलवडे, प्रसन्न उर्फ गोट्या कल्ली आणि कुमार पाटील या 3 आरोपींना अटक केलेली आहे। सोलापूर, मंगळवेढा, सांगली, मिरज आणि विजापूर अशा विविध भागातून या टिकलीने अनेक दुचाकींची चोरी केली होती। पोलिसांनी त्यांच्याकडून 20 दुचाकी ताब्यात घेतल्या।
वैद्यकीय शिक्षणासाठी चीनमधील नानटाँग युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधल्या 3 विद्यार्थिनींचे भुकेने हाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. त्या ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतात त्याच ठिकाणी असलेल्या हॉस्टेलला त्या राहत आहेत. तिथलं मेसमधील जेवण देखील संपलेलं असतं आणि त्यांना बाहेर कुठेही जाण्यास देखील प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या फैलावामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आलेली आहे. 100व्या मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन 27 मार्चला सांगलीमध्ये होईल आणि त्याचा समारोप 14 जूनला मुंबईमध्ये होणार आहे. या काळामध्ये महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी विविधरंगी कार्यक्रम होणार आहेत. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांची मेजवानी यामध्ये मिळेल असं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी म्हटलेलं आहे. वर्ध्यामधील देशातील पहिल्या कुष्ठरोगांवर उपचार करणाऱ्या संस्थेला सरकारकडून तोकडी सुविधा मिळते. 1936 मध्ये महात्मा गांधींनी हे केंद्र सुरू केलं होतं. या केंद्रामध्ये देशभरातील 105 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र सरकारकडून मिळणाऱ्या तोकड्या सोयींमध्ये रुग्णांना पुरेसे उपचार मिळत नाही. त्यामुळे आता सरकार पुढे कधी पुढाकार घेणार हे बघावं लागणार आहे. नागपूरच्या वर्धमान नगर इथल्या VMV महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती समारोपाच्या कार्यक्रमाला RSSचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. देशातील विद्यमान स्थिती आणि कालानुरूप होणारे बदल या विषयावर भागवतांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कारंजा शहरातील नागरिकांमधील बुधवारी झालेल्या दगडफेकीमुळे निर्माण झालेली भीती दूर व्हावी म्हणून कारंजा शहरामध्ये पोलिसांनी पथसंचलन केलं. काल बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने आंदोलकांनी दुकानदारांवर दगडफेक केली होती. त्यामुळे पोलिसांनी पथसंचलन केले. यामध्ये SRPF सह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी आज रामेश्वरममध्ये दाखल झालेले आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी ऑस्ट्रेलियातून आज या पाहुण्यांचं रामेश्वरमध्ये आगमन झालंय. बारामती तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलेलं आहे. गेल्या 3 महिन्यांपासून या बिबट्याचा परिसरामध्ये वावर असल्यानं नागरिकांमध्ये घबराट होती. वनविभागानं परिसरात ट्रॅप कॅमेरे देखील लावले होते. शिवाय वनविभागाची रेस्क्यू टीम तयार करण्यात आली होती. कान्हेरी परिसरामध्ये उसाच्या शेतामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये 5 ते 6 वर्ष वयोगटाचा नर जातीचा बिबट्या सापडलेला आहे. सांगली जिल्हा अमेचर असोसिएशन आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून सांगलीच्या मिरजेमध्ये 65व्या राष्ट्रीय शालेय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माजी मंत्री आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, राजस्थान, तामिळनाडू यासह देशातील 11 संघांच्या 200हून अधिक खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज विठू रुक्माईचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिर विविध फुलांनी सजवण्यात आलं होतं. या सोहळ्याच्या निमित्तानं मंदिरातील मूळ मूर्त्यांची विविधता पूजा करून देवाच्या अंगावर गुलालाची उधळण करण्यात आली. आजच्या देवाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक वराडी मंडळींनी उपस्थिती लावली. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नर्सिंग स्कूल आणि शालेय विद्यार्थ्यांनी वाशिम शहरामध्ये कुष्ठरोग जनजागृती रॅली काढली. शहरातील सिव्हिल लाईन परिसरातून रॅलीची सुरुवात होऊन मुख्य मार्गाने ही रॅली सामान्य रुग्णालयावर पोहोचल्यावर तिचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक सहभागी झाले होते. माजी आमदार स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अमरावतीचा विजय भुयारे विदर्भ बजरंग श्रीचा मानकरी ठरलेला आहे. बेस्ट पोझरचा मान नागपूरमधल्या आमिर सेफीनं पटकावला. या कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. महात्मा गांधी पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातून कुष्ठरोगाविरोधात जनजागृती करण्यात रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शाळा कॉलेजचे विद्यार्थी तसंच डॉक्टर, परिचारक आणि रुग्णालय कर्मचारी सहभागी झाले होते. महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. शिर्डीमध्ये साई मंदिराबाहेरच्या परिसरात सेल्फी प्रेमींसाठी ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलेले आहे. सेल्फी पॉइंटवर आता सेल्फी घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. साई समाधी मंदिरामध्ये मोबाईल कॅमेरे नेण्यास बंदी असल्यानं फोटो काढण्यापासून अनेक भाविक वंचित राहत होते. त्यामुळे शिर्डी नगर पंचायतीनं पुढाकार घेत शहरामध्ये ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट उभारले आहेत.